असंख्य देवांच्या कृपेने आज शेवटी गणरायाने पावसाला सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल निसर्गजनिता गणपती बाप्पाचे खूप खूप आभारी आहोत. ज्याचा पाऊस तो परमेश्वर राम लक्ष्मण झाले, विश्वरूप आणि अतिबलाढ्य विराट रूप असलेला विष्णुदेव आणि लक्ष्मण म्हणजे आपलंच स्वरूप आहे. द्वारकाधीश प्रत्यक्ष परमेश्वरी शक्ती. बजरंगबली बाबाचे पण खूप खूप आभारी आहे की पर्जन्यमान चालू झालं. बाबाने एकदा ठरवलं की पाऊस येत होते. खूप खूप आभारी आहे. असंख्य देवी देवता पावसात आंघोळ करत आहेत, आपल्याला दर्शन देत आहेत. ते अक्कलकोट स्वामींच्या कृपेने आजचा दिवस इतका छान आहे. पर्जन्यमान आपल्या जणू हातातच आलं अशी अवस्था आहे. म्हणजे अमृता वर्षाधारा चालू झाल्या त्या अशाच सृजन मध्यम आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या पडाव्यात ही भोलेनाथांकडे प्रार्थना. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना निवेदन. जरी पावसाचा स्वर येत आहे मध्यम आणि मधुर मधुर पाऊस आहे, पण शेतकऱ्यांनी चांगलं वागा, कपट तंत्र करू नका, गोरगरिबांची मजुरी बुडू नका, जास्त केमिकलचा वापर करू नका. जी जमीन आहे त्या जमिनीचा विचार करूनच उत्पन्न घ्यावं, लोकसंख्येचा विचार करू नये. ओके. शेतकरी कसे वागत आहेत हे अतिशय बारकाईने अतिशय जवळून आपण अभ्यासत आहोत. ओके. तर भारतातील सगळ्या शेतकऱ्यांना हा इशारा आहे की अमृता वर्षाधारा चालू झाल्या आहेत, तर ती केवळ आज भोलेबाबांची कृपा आहे आपल्यावर. आणि आपण चांगले असलो की हा निसर्ग आपल्या हातात असतो. ओके. स्वामी समर्थ. पर्जन्य देवतांचे खूप खूप आभारी आहेत. तर जे लोक प्रभू रामाच्या म्हणजे आता ह्या स्वरूपात जास्त आणि हे जी सिंहस्थ पर्वणी आहे, जे लोक परमेश्वराच्या प्रेमापासून वंचित आहेत किंवा बहिष्कृत आहेत, अशा लोकांनी इथे येण्याची प्रयत्न करावे. म्हणजे एक कण जरी तुम्हाला पाण्याचा मिळाला नाही ते, तर समजायचं परमेश्वरी कृपा झालीच तुम्हाला. तर हे मी अगत्याचं आमंत्रण तुम्हाला यासाठी देत आहे की आपणसुद्धा आपलं सर्वस्व त्याग करून या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये यावर्षी सामील होणार आहे. कारण की अद्भुत आणि अजरामर जो आता अमृत वर्षाधारा चालू आहे त्याच्यापेक्षाही परम अमृतधारा इथे होतात. ओके. प्रत्यक्ष रामप्रभूंचा साक्षात्कार आपल्याला इथेच झालेला आहे.